नमस्कार लर्नर्स, मी प्राची दीपक कोकाटे EduSY प्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th सायन्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर विच इज हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. त्याचं सेकंड लेक्चर आपण आज बघणार आहोत. सो याआधी मी ऑलरेडी फर्स्ट लेक्चर या चॅनलवरती ॲड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी 2 टॉपिक्स कव्हर केलेले. फर्स्ट होतं हेरिडिटी पार्ट 3 इव्हॉल्युशन या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत 3 सब टॉपिक. सो सर्वात फर्स्ट आहे व्हॉट इज इव्हॉल्युशन. सेकंड आपण बघणार आहोत हाऊ ऑर्गॅनिझम्स फॉर्म्ड ऑन अर्थ. आणि थर्ड आपण बघणार आहोत थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. सो हे तिन्ही पण सब टॉपिक्स या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो सर्वात फर्स्ट आपण स्टार्ट करूयात व्हॉट इज इव्हॉल्युशनपासून. सो इव्हॉल्युशन या शब्दाचा अर्थ काय आहे. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला 3 to 4 डेफिनेशन्स दिले आहेत इव्हॉल्युशनचा, पण त्याची सर्वात सिम्पलेस्ट डेफिनेशन काय आहे. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो इव्हॉल्युशनमध्ये काय होतं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आहेत त्यांच्यामध्ये चेंज होतात. ते कशा प्रकारे होणार आहेत किंवा का होत आहेत हे आपण या टॉपिकमध्ये म्हणजे इव्हॉल्युशनमध्ये बघणारच आहोत. पण सिम्पली ह्याच्यामध्ये काय होतं आहे, अ ग्रॅज्युअल चेंज म्हणजे सडन चेंज, पटकन चेंज नाही होत आहे, खूप हळूहळू चेंज होत आहे इव्हॉल्युशनमध्ये. सो याच्यामध्ये नवीन नवीन स्पीशीज पण फॉर्म होतात. ते कशा प्रकारे फॉर्म होत आहेत विथ द हेल्प ऑफ नॅचरल सिलेक्शन हे आपण टॉपिकचा शेवटी बघणारच आहोत. सो इव्हॉल्युशनचा अर्थ तुम्हाला कळला आहे. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. सेकंड पॉईंट आहे हाऊ इज ऑर्गॅनिझम्स फॉर्म्ड ऑन अर्थ. सो सर्वात पहिले तर ऑर्गॅनिझम्सच्या आपण सर्वात सुरुवातीपासून जाणार आहोत जेव्हा आपली अर्थ फॉर्म झाली. सो ॲप्रॉक्झिमेटली 4.5 बिलियन इयर्स ॲगो आपली जी अर्थ आहे ती फॉर्म झाली. सो जे गॅसेस होते सन बनल्यानंतर उरलेले त्यांच्यापासून आपली जी अर्थ आहे ती फॉर्म झाली. सो अर्थ फॉर्म होताना जे पण गॅसेस आहेत ते ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे एकत्र आले अँड दे विल स्टार्ट ॲक्युम्युलेटिंग ॲट अ वन प्लेस आणि तशा प्रकारे आपली जी अर्थ आहे त्याचं फॉर्मेशन सुरू झालं. सो अर्थचं फॉर्मेशन झाल्यानंतर इट इज जस्ट अ बंच ऑफ गॅसेस, फक्त गॅसेसच होते त्याच्यामध्ये. सो हळूहळू ते जे गॅसेस आहेत त्यांचं कंडेन्सेशन झालं आणि इट विल फॉर्म अ सॉलिड काइंड ऑफ मास, सॉलिड मास तयार झालं अर्थ आहे त्याचं. देन 3.5 बिलियन इयर्स ॲगो फक्त मास प्रेझेंट आहे, काहीच ऑर्गॅनिझम वगैरे काहीच प्रेझेंट नाही आहे अर्थवरती. देन 3.5 बिलियन इयर्स ॲगो जे सिम्पल एलिमेंट्स आहेत जसं की कार्बन असेल, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे फॉर्म व्हायला सुरुवात झाली. सो हे जे सिम्पल एलिमेंट्स आहेत त्यांच्यापासून सिम्पल कंपाऊंड्स तयार झाले जसे की कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन गॅस असेल. हे जे सगळे सिम्पल कंपाऊंड्स आहेत हे फॉर्म व्हायला सुरुवात झाली. देन हे सिम्पल कंपाऊंड्स फॉर्म होते. तशाच प्रकारे काही हजारो वर्षांनंतर जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतात किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतात. सो हे फॉर्म व्हायला सुरुवात झाली. सो अशाच प्रकारे न्यूक्लिक ॲसिड्स असतील किंवा अमायनो ॲसिड्स असतील हे हळूहळू फॉर्म व्हायला सुरुवात झाले. आता आपल्याला बेसिक कंपाऊंड्स मिळाले विच इज न्यूक्लिक ॲसिड्स, अमायनो ॲसिड, कार्बोहायड्रेट. सो हे सगळे जे मटेरियल्स होते हे एकत्र येऊन फर्स्ट
लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ऑर्गॅनिझम मी नाही म्हणणार, लिव्हिंग सेल फॉर्म झाला विच इज प्रोटोप्लाझम. सो ते जो लिव्हिंग सेल होता तो वॉटरमध्ये फॉर्म झाला आणि स्लोली अँड ग्रॅज्युअली तो जो लिव्हिंग सेल आहे इट विल स्टार्ट मल्टिप्लाइंग इटसेल्फ. ठीक आहे. सो हे मल्टिप्लिकेशन होता होता इट विल फॉर्म अ मास ऑफ सेल्स. सो असाच प्रकारे पुढे आपण जर बघितलं इव्हॉल्युशन प्रोसेसमध्ये एक ऑर्गॅनिझम फॉर्म झाला, देन ऑर्गॅनिझम विल स्टार्ट मल्टिप्लाइंग इटसेल्फ आणि थ्रू द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ते जे ऑर्गॅनिझम्स होते, काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते जिवंत राहिले, काही ऑर्गॅनिझम्स आहेत दे वर नॉट सुटेबल फॉर दॅट इन्व्हायरमेंट, सो दे विल डाय इन दॅट प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. सो अशा प्रकारे एक सेल फॉर्म झाला, एक ऑर्गॅनिझम फॉर्म झाला, देन तो ऑर्गॅनिझम आहे तो मल्टिप्लाय झाला आणि आता आपण बघत आहोत थाउजंड्स ऑफ मिलियन्स ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स आपल्याकडे बघायला मिळत आहेत अर्थवरती. सो हे सगळे जे आहे एका सेलपासून फॉर्म झालेले आहे. सो आता जर तुम्ही अर्थकडे बघितलं तर आपल्याकडे व्हरायटी आहे प्लांट्स आणि ॲनिमलची. सर्वात स्मॉलेस्ट ॲनिमल आपण जर घेतला विच इज अमिबा किंवा पॅरामेशियम सेल, त्याच्यापासून 33 मीटरची आपली जी ब्ल्यू व्हेल आहे. सो इतकी डायव्हर्सिटी आपल्याला ॲनिमल किंगडममध्ये बघायला मिळते, म्हणजे कुठे तो मायक्रोस्कोपिक अमिबा जो आपल्याला दिसत पण नाही आणि कुठे 33 मीटर लॉंग ब्ल्यू व्हेल. सो ही व्हरायटी जी आहे ती आपल्याला फक्त ॲनिमल किंगडममध्ये नाही तर आपल्याला प्लांट किंगडममध्ये पण बघायला मिळते. सो प्लांट किंगडममध्ये आपल्याला कोलेरा एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यापासून बनियान ट्री विच इज व्हेरी बिग साईज प्लांट, असे आपल्याला प्लांट्सची व्हरायटी बघायला मिळते. सो हे सगळं जे पॉसिबल होतं हे सगळं इव्हॉल्युशनमुळे पॉसिबल झालेलं आहे. सो या प्रोसेसमध्ये प्रत्येक सेल प्रत्येक ऑर्गॅनिझम स्वतःला इव्हॉल्व करत गेला, त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी जी डायव्हर्सिटी आहे ती बघायला मिळते आहे. थर्ड सबटॉपिक आहे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. आतापर्यंत आपण व्हॉट इज इव्हॉल्युशन आणि हाऊ ऑर्गॅनिझम्स फॉर्म ऑन अर्थ हे दोन सबटॉपिक्स क्लिअर केले. आता आपण थर्ड सबटॉपिककडे वळणार आहोत विच इज थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. थेअरी ऑफ इव्हॉल्युशन ही जी थेअरी आहे ते चार्ल्स डार्विन सायंटिस्ट आहेत त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सो ही जी थेअरी आहे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन हे त्यांचं जे बुक त्यांनी लिहिलेलं द ओरिजिन ऑफ स्पीशीज, ह्याच्यामध्ये ही थेअरी त्यांनी पुटफोर्थ केलेली इन द मिड 19th सेंचुरी. या थेअरीचा जो बेस आहे तो डिपेंड आहे नॅचरल सिलेक्शन या प्रोसेसवरती. सो नॅचरल सिलेक्शन याचा मिनिंग काय आहे, नेचर आहे ती सर्वात फिटेस्ट कॅन्डिडेट आहे त्याला सिलेक्ट करते टू विन द रेस. म्हणजेच जे कॅन्डिडेट्स आहेत ते कोणत्या पण हॅबिटॅटला सुटेबल नाही करत, ही विल नॉट सस्टेन इन दॅट कॅन्डिडेट. सो नेचर विल ग्रॅज्युअली एलिमिनेट दॅट कॅन्डिडेट अँड विन, म्हणजे जो सुटेबल कॅन्डिडेट आहे त्याला पुढे इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये नेते. म्हणजेच एक एक्झाम्पल सिम्पली घेऊया की एक बर्ड नेस्टमध्ये 3 पिल्लं आहेत, ठीक आहे, आणि 3 पिल्लांपैकी एक पिल्लू आहे ही इज व्हेरी स्ट्रॉंग आणि जे उरलेली 2 पिल्लू आहेत ही इज नॉट सो व्हेरी स्ट्रॉंग, म्हणजे ते वीक आहेत. विथ दिस थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन त्यांचे जे आई बाबा आहेत त्या पिल्लूंचे ते काय करणार, जो फिटेस्ट पिल्लू आहे ठीक आहे त्याला सर्वात जास्त खायला ते आणून देणार आणि जे वीक कॅन्डिडेट आहेत त्यांना सर्वात कमी खायला मिळणार. सो अशा प्रकारे त्यांचं जे पिल्लू आहे त्याच्यापैकी जो स्ट्रॉंग पिल्लू आहे ही विल विन, म्हणजे तो सस्टेन राहणार, तो जिवंत राहणार आणि जे उरलेले 2 पिल्लू आहेत ठीक आहे दे विल स्लोली अँड ग्रॅज्युअली विल डाय इन दिस प्रोसेस. सो दिस इज द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, दिस इज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो याच्यामुळे जो सर्वात फिटेस्ट कॅन्डिडेट आहे तो विन करतो रेस आणि जो वीक कॅन्डिडेट आहे इट विल ऑटोमॅटिकली एलिमिनेटेड फ्रॉम दिस रेस. पार्ट 4 एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. कोणती पण थेअरी मान्य करण्यासाठी आपल्याला ती थेअरी करेक्ट आहे, राईट आहे ह्याचे काही प्रूफ्स, काही एव्हिडन्सेस आपल्याला लागतात. चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या बुकमध्ये द ओरिजिन ऑफ स्पीशीज याच्यामध्ये 6 एव्हिडन्सेस आहेत हे सबमिट केलेले आहेत, हे त्यांनी दाखवलेले आहेत. सो ते आपण प्रूफ्स आहेत 1 बाय 1 करून बघणारच आहोत. सो ते 6 प्रूफ्स असे आहेत. फर्स्ट मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, सेकंड ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, थर्ड वेस्टिजियल ऑर्गन्स, फोर्थ पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, फिफ्थ कनेक्टिंग लिंक्स आणि सिक्स्थ एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. हे जे 6 एव्हिडन्सेस आहेत हे चार्ल्स डार्विन यांनी लिहिलेले त्यांच्या बुकमध्ये
टू सपोर्ट द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. हे जे 6 एव्हिडन्सेस आहेत हे आपण एक एक करून बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण स्टार्ट करणार आहोत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसपासून. सो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसचा अर्थ काय होतो, फिजिकल कॅरेक्टर्स किंवा अपीअरन्स, म्हणजे जे आपण बघू शकतो आपल्या डोळ्यांनी. त्याला कोणताही टेस्ट करायची गरज नाही आहे, आपण सिम्पली बघू शकतो. सो ह्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. हा एव्हिडन्सेस समजून घेण्यासाठी, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स नीट सिम्पली समजून घेण्यासाठी आपण 3 ॲनिमल्स आहेत त्यांचं एक्झाम्पल घेणार आहोत. सर्वात फर्स्ट आहे डॉग, शिप आणि थर्ड आपण बघत आहोत फॉक्सचे एक्झाम्पल. सो या तिघांचा पण आपण बॉडी स्ट्रक्चर नीट बघितलं तर आपल्याला कळेल की तिघांना पण नॉस्ट्रिल्स प्रेझेंट आहेत, इयरलोब्स प्रॉपरली प्रेझेंट आहे, 2 इयरलोब्स प्रेझेंट आहेत, देन 2 आईज आर देअर, देन बॉडीवरती थिक हेअरचं कवरिंग प्रेझेंट आहे. सो जसं आपण ॲनिमल किंगडममधलं एक्झाम्पल घेतलं तसंच आपण प्लांट किंगडममधलं पण एक्झाम्पल घेणार आहोत. सो याच्यामध्ये आपण मँगो ट्री, ॲपल ट्री आणि कस्टर्ड ॲपल ट्री या तिघांचं फोटोज आपण इथे बघत आहोत. सो या 3 फोटोजमध्ये लीफ वेनेशन आहे, त्याच्यानंतर लीफ पिटिओलचं जे पोझिशन आहे, देन फ्रूट जे पोझिशन आहे, या सगळ्यांमध्ये सिमिलॅरिटीज प्रेझेंट आहेत. सो हे जे सगळे आपण फोटोज बघितले प्लांट्सचे, ह्याच्यावरून आपल्याला काय कळून येतं, हे जे सगळे प्लांट्स आहेत ह्यांच्यामध्ये बरेचसे सिमिलॅरिटीज प्रेझेंट आहेत. सो मस्ट बी त्यांचे जे ॲन्सेस्टर्स आहेत प्लांट्सचे ते एकच असू शकतात, म्हणजे सगळ्या प्लांट्सचे. तसंच आपण ॲनिमल्सचे पण फोटोज बघितले. सो ॲनिमलच्या फोटोजमधनं हे कळून येतं की हे जे एक्सटर्नल अपीअरन्स प्रेझेंट आहे ॲनिमल्समध्ये आणि प्लांट्समध्ये, ह्याच्यावरून आपल्याला कळून येतं की त्यांच्यामध्ये एक सेम किंवा एक कॉमन ॲन्सेस्टर असू शकतो प्लांट किंगडममध्ये किंवा ॲनिमल किंगडममध्ये असं. सो हे होता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. देन सेकंड आपण बघणार आहोत ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. सो ॲनाटॉमिकल एव्हिडन्स बघून घेण्यासाठी आपण 4 एक्झाम्पल्स घेणार. सो सर्वात फर्स्ट आपण ह्युमन हँड, देन पटॅजियम ऑफ बॅट, देन थर्ड आपण एक्झाम्पल घेणार आहोत कॅट्स 4 लेग आणि 4th एक्झाम्पल बघणार आहोत फ्लिपर ऑफ व्हेल. सो हे जे सगळे 4 ॲनिमल्स आहेत या चौघांमध्ये पण हॅबिटॅट एक तर डिफरंट आहे, कारण काही टेरेस्ट्रियल आहे जसं की ह्युमन इज अ टेरेस्ट्रियल, देन कॅट इज ऑल्सो टेरेस्ट्रियल ॲनिमल, देन ॲक्वॅटिक ॲनिमल आहे व्हेल, आणि बॅट आहे इट इज एरियल. सो इट इज एरियल ॲनिमल. सो या चौघांमध्ये तसंच बघायला गेलं त्यांच्या जे हँड्स किंवा लेग्समध्ये तर काहीच सिमिलॅरिटी प्रेझेंट नाही आहे. पण जेव्हा आपण ॲनाटॉमिकली स्टडी करतो, म्हणजे त्यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे हँड्सचं, लेग्सचं, फ्लिपरचं, पटॅजियमचं, तेव्हा आपल्याला कळून येतं की त्यांचं जे बोन स्ट्रक्चर्स आहे, म्हणजे हँड, लेग ह्याचं जे बोन स्ट्रक्चर आहे किंवा जे बोन जॉईंट्स प्रेझेंट आहेत या चौघांमध्ये सिमिलॅरिटीज प्रेझेंट आहे ॲनाटॉमिकली. सो ॲनाटॉमिकली पण सिमिलॅरिटीज प्रेझेंट असल्यामुळे आपण इट इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ थिअरी ऑफ इव्हॉल्युशनचा एव्हिडन्स की जर ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये असू दे ॲनाटॉमिकली जर सिमिलॅरिटीज प्रेझेंट असतील तर त्यांचं जे ओरिजिन आहे हे एक सिंगल ऑर्गॅनिझमपासून झालं असेल. हे आपण याच्यावरनं प्रूफ करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. सो मॉर्फोलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये मेन डिफरन्स काय आहे, मॉर्फोलॉजिकल इज अबाउट आउटर अपीअरन्स आणि ॲनाटॉमिकल इज अबाउट इनर सिमिलॅरिटीज, म्हणजे इंटरनल ऑर्गन सिमिलॅरिटी. सो दोघांमध्ये पण हा मेजर डिफरन्स प्रेझेंट आहे. थर्ड एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन इज वेस्टिजियल ऑर्गन्स. सो वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, द अंडरडेव्हलप्ड और युजलेस ऑर्गन्स इन द ऑर्गॅनिझम इज नोन ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजेच जे युजलेस बिनकामाचे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत ॲनिमल्समध्ये त्यांना आपण काय बोलतो, वेस्टिजियल ऑर्गन्स. सो वेस्टिजियल ऑर्गन्स एक्झॅक्टली काय आहेत, कशा प्रकारचे असतात ह्याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. सो वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत ते एका ऑर्गॅनिझममध्ये वेस्टिजियल म्हणजे बिनकामाचे असू शकतात, पण दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये त्याचं कदाचित काम असू शकतं. सो हे आहेत वेस्टिजियल ऑर्गन्स. सो सर्वात फर्स्ट आपण स्टार्ट करूयात अपेंडिक्सपासून. सो अपेंडिक्स आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचा एक छोटा पार्ट आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, त्याच्या बाजूला एक छोटंसं ऑर्गन प्रेझेंट असतो, त्याला आपण बोलतो अपेंडिक्स. सो अपेंडिक्स आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, म्हणजे ह्युमन्सच्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काही काम नाही आहे, पण रुमिनंट्समध्ये म्हणजे आपले जे बफेलोज आहेत, काऊज आहेत ह्यांच्यामध्ये ते युजफुल ऑर्गन आहे.
सो ते जे पण घास करतात म्हणजे ग्रास जे खातात, चू करतात, त्याचं जे सगळं डायजेशन आहे हे अपेंडिक्समध्ये होतं. सो ह्युमन्स इज नॉट इटिंग एनी काइंड ऑफ ग्रास और घास. सो आपल्याकडे काहीच कामाचं नाही आहे ते ऑर्गन, पण ॲनिमल्समध्ये म्हणजे रुमिनंट्समध्ये हे खूप युजफुल ऑर्गन आहे. देन सेकंड असाच ऑर्गन आहे, दे आर नोन ॲज बॉडी हेअर्स. सो जेव्हा आपण मंकीजपासून इव्हॉल्व्ह होतो तर त्यांचे जे सगळे काही ऑर्गन्स आहेत जसं की ह्युमन हेअर हे आपल्याकडे आता पण आहेत. ठीक आहे. सो हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत हे आपल्याला दाखवतात की हे तुम्ही जेव्हा इव्हॉल्व्ह होत होतात तेव्हा तुमचे जे ॲन्सेस्टर्स होते त्यांच्याकडे हे कॅरेक्टर्स प्रेझेंट होते, त्यांचे हे ऑर्गन्स प्रेझेंट होते. सो तुम्ही जेव्हा होता आधी पास्टमध्ये तेव्हा तुम्ही यूज करत होता, पण आता जसे जसे तुम्ही इव्हॉल्व्ह होत गेलात तसं तुमच्यामध्ये तो ऑर्गन आताही प्रेझेंट आहे, पण ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन म्हणून प्रेझेंट आहे. सो अशा प्रकारे हे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, हे लिंक दाखवतात आपल्यामध्ये आणि आपल्या ॲन्सेस्टर्समध्ये. थर्ड एक्झाम्पल आहे कोकॅक्स, म्हणजे आपला जो टेल बोन आहे ह्याच्यामध्ये. सो आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आता ह्युमन्सना आपल्याला टेल नाही आहे, काही हजारो वर्षांपूर्वी इट हॅज गॉन. पण हे आपल्याला दाखवतं की आपले जे ॲन्सेस्टर्स होते दे वर मंकीज. सो त्यांच्यामध्ये टेल्स प्रेझेंट होते. सो ते एक काय बोलतो आपण एक छोटूसा एव्हिडन्स आहे दाखवण्यासाठी की आपण इव्हॉल्व्ह होता आपली ती टेल तर निघून गेली, पण तो टेल बोन आहे तो दाखवतो की आपण पण इव्हॉल्व्ह होण्याच्या आधी मंकीज होतो. देन फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं विस्डम टीथ. आता विस्डम टीथ आहे हे काही जणांना 18 इयर्स नंतर किंवा बऱ्याच वर्षांनंतर येतात. सो आता पण आपण खाऊ शकतोय, चू करू शकतोय, जेवण प्रॉपरली डायजेस्ट करू शकतो आहे, खाऊ शकतो आहे. बाकीचे टीथ्स आहेत म्हणजे विस्डम टीथ शिवाय सुद्धा. सो विस्डम टीथ हा वेस्टिजियल ऑर्गन आहे ह्युमन्समध्ये. देन फिफ्थ आणि लास्ट ऑर्गन आपण जो म्हणू शकतो त्याला आपण बोलतो पिन्ना. ठीक आहे, म्हणजे आपला हा जो मसल्स आहेत इयर्सचे त्यांना आपण बोलतो पिन्ना. सो पिन्नाचं तसं काहीच काम नाही आहे, आपलं इयरिंग्स घालायचं सोडून मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये काही डिफरंट. ओके. सो हे जे इयर पिन्नास प्रेझेंट आहे त्यांचं काहीही काम नाही आहे, कारण ऑडिटरी कनाल आहे आपली ह्युमन्समध्ये ती तर प्रॉपरली आतमध्ये प्रेझेंट आहे. इट इज जस्ट आउटर मसल्स जे फक्त शो पीस म्हणून आहेत आपल्याकडे. सो वेस्टिजियल ऑर्गन म्हणून. सो हे काही वेस्टिजियल ऑर्गन्स होते ह्युमन्समध्ये जे आपल्याला लिंक करतात आपल्या ॲन्सेस्टर्सपासून, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक कॉम्युनॅलिटी दाखवतात. ओके. सो आता मूव ऑन करणार नेक्स्ट एव्हिडन्सकडे विच इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. फोर्थ एव्हिडन्स आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. सो पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. सो सर्वात फर्स्ट आपण फॉसिल्सपासून स्टार्ट करूयात. फर्स्ट ॲस्पेक्ट आहे तो सो स्टडी ऑफ फॉसिल्स हा पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये येतात. सो सर्वात फर्स्ट फॉसिल्स म्हणजे काय, रिमेनंट्स किंवा ऑर्गॅनिझमचे जे इम्प्रेशन्स आहेत सॉईलवरती याचा आपण फॉसिल्स म्हणून ॲज अ फॉसिल बोलतो त्यांना. सो ऑर्गॅनिझम कोणत्या पण रिझनमुळे मेला असेल, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल किंवा काही फिजिकल रिझन असेल, सो तो ऑर्गॅनिझम मेल्यानंतर त्याचे जे डेड रिमेनंट्समध्ये फक्त बोन्स राहू शकतात, बाकी सगळे बॉडी पार्ट्स आहेत ते वॅनिश होऊन जातात या प्रोसेसमध्ये. किंवा त्याचं इम्प्रेशन म्हणजे ऑर्गॅनिझम मरताना तो मॉइस्ट सॉईलवरती त्याची बॉडी आहे डेड बॉडी ती इम्प्रिंट झाली, याला आपण फॉसिल्स ॲज अ कन्सिडर करतो. सो जेव्हा आपण उत्खनन करतो तेव्हा आपल्याला फॉसिल्स मिळतात, त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या ऑर्गॅनिझमचं बॉडी स्ट्रक्चर कसं असेल किंवा कोणत्या टाईपचा तो ऑर्गॅनिझम होता, त्याला वर्टिब्रल कॉलम होता का किंवा काही अजून बॉडी पार्ट्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन कळते की तो उडू शकतो का किंवा चालू शकत होता का किंवा बोन कसे होते त्याचे, या सगळ्यांबद्दल आपल्याला फॉसिल्सच्या स्टडीमुळे इन्फॉर्मेशन मिळते. देन सेकंड आहे ह्याच्यामधली इम्पॉर्टंट टेक्निक विच इज कार्बन डेटिंग. सो ह्युमन बॉडीमध्ये किंवा कोणत्या पण ऑर्गॅनिझममध्ये C12 हा कार्बन आहे तो आपल्याला मिळतो का, इट इज नॉन रेडिओ मटेरियल C12 कार्बन. पण जेव्हा पण ऑर्गॅनिझम डेड होतो, मरून जातो ह्युमन किंवा इतर कोणताही ऑर्गॅनिझम, तेव्हा त्याच्या बॉडीमधलं C12 कार्बन आणि C14 हे जे दोन आयसोटोप्स आहेत कार्बनचं, या दोघांमधलं प्रपोर्शन आहे ते चेंज होत जातं. आणि जसं जसं ऑर्गॅनिझमची बॉडी आहे ती अजून टाईम भरपूर वर्षानंतर आपण बघत जाऊ तर तसंच ते C12 आणि C14चं कार्बन प्रपोर्शन चेंज होत जातं. सो कार्बन डेटिंगमध्ये आपण हे जे C12 आणि C14 कार्बन आहे
त्यांचं प्रपोर्शनवरनं आपल्याला कळतं की तो ऑर्गॅनिझमचे एज काय असेल, म्हणजे किती वर्षांपूर्वी तो ऑर्गॅनिझम मेला असेल. सो याच्यावरनं कळू शकतं की तो ऑर्गॅनिझम कोणत्या टाईम पिरियडशी बिलॉंग करतो. सो ही सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला कार्बन डेटिंगमुळे कळते. देन थर्ड एव्हिडन्स आहे अर्थ इटसेल्फ, म्हणजे अर्थ स्वतः. सो अर्थ स्वतः कशी एव्हिडन्स असू शकते. सो सिम्पली लॉजिकली कोणता पण ॲनिमल असेल तो जर मेला तर त्याचे डेड रिमेनंट्स आहेत ते आपल्या सॉईलवरती म्हणजे आपल्या अर्थमध्ये राहतात, त्याचे रिमेनंट्स आहेत ते. सो जो पण ऑर्गॅनिझम आहे जर तो फर्स्ट मेला असेल तर त्याचे जे रिमेनंट्स आहेत ते आपल्याला सर्वात खालती मिळणार. त्याच्यानंतर जो लेटर ऑन म्हणजे काही वर्षानंतर, काही लाख वर्षानंतर जर मेला असेल त्याचे रिमेनंट्स आपल्याला अर्थच्या खूप वरच्या सरफेस लेवलवरती आपल्याला सापडतात. हे जे ग्रेडेशन आहे ऑफ फॉसिल्स ह्याच्यावरनं आपल्याला कळतं आणि त्याच्या स्टडीवरनं आपल्याला कळतं की कोणत्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत हे खूप मिलियन इयर्स ॲगो राहत होते अर्थवरती आणि आत्ताचे म्हणजे काही हजारो वर्षांपूर्वी कशा टाईपचे ॲनिमल्स आहेत हे राहू शकतात. सो हे जे स्ट्रक्चर आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला कळलं जे इनवर्टिब्रेट्स आहेत हू डोंट हॅव दी वर्टिब्रल कॉलम. सो ते जे ॲनिमल्स आहेत हे आपल्याला अर्थच्या खूप खालच्या लेवलवरती आपल्याला सापडले आणि जे पायसेस आहेत किंवा ॲम्फिबियन्स आहेत, त्याच्यानंतर रेप्टाईल्स आणि त्याच्यानंतर मॅमल्स, हे अशा प्रकारे ग्रेडेशन आपल्याला अर्थवरती बघायला मिळलं. हे होते पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता आपण नेक्स्ट टॉपिकवरती वळूयात. फिफ्थ एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन आहे कनेक्टिंग लिंक्स. सो कनेक्टिंग लिंक्स या शब्दाचा अर्थ काय आहे. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स show morphological characters that can be related to two different groups. That animals are known as connecting links between that two groups. ओके, सो सिम्पली याचा मीनिंग काय आहे. कोणता पण प्लांट किंवा कोणता पण ॲनिमल आहे त्याच्यामध्ये असे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत जे आपण दोन डिफरंट फायलम्स आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी यूज करू शकतो. त्यांच्यामधले कनेक्टिंग लिंक तो दाखवतो, ॲनिमल किंवा प्लांट आहे तो, त्यांना आपण कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतो. सो हे एक्झाम्पल्स घेऊयात आणि त्याच्याद्वारे आपण समजून घेऊयात एक्झॅक्टली कनेक्टिंग लिंक्स काय आहे ते. सो सर्वात फर्स्ट एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. सो पेरिपॅटस या ॲनिमलला जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती सेगमेंटेड बॉडी स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहे. म्हणजे जे लीच किंवा अर्थवॉर्म प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये कसं सेगमेंटेड बॉडी असते तशी या पेरिपॅटसमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याला खूप सारे पॅरापोडियाज प्रेझेंट आहेत. सो हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत हे जे ॲनेलिडा हा जो फायलम आहे त्याच्याशी हे कनेक्ट करतात. पेरिपॅटसमध्ये जे बाकीचे कॅरेक्टर्स आहेत जसं की ट्रकियल रेस्पिरेशन किंवा ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, हे जे सगळे त्याचे कॅरेक्टर्स आहेत हे अर्थ्रोपोडा जो ग्रुप आहे म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सेक्ट्स वगैरे जे आहेत, हनीबी, ॲन्ड्स वगैरे बिलॉंग करतात फायलमशी, तर ते बाकीचे कॅरेक्टर्स आहेत ते अर्थ्रोपोडाशी रिलेटेड आहे. म्हणजे हा जो पेरिपॅटस हा जो ॲनिमल आहे हा कनेक्टिंग लिंक आहे ॲनेलिडा आणि अर्थ्रोपोडा या दोन फायलम्समधला. देन सेकंड एक्झाम्पल आहे कनेक्टिंग लिंकचं विच इज डकबाईल प्लॅटिपस. सो या ॲनिमलला जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यावरती फेदर्स प्रेझेंट नाहीत, त्याच्यावरती हेअर्स प्रेझेंट आहे आणि त्याला ममरी ग्लँड्स आहेत ते प्रेझेंट आहे. जसं की मॅमल्स आहेत हे मॅमल्सचं हे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत डकबाईल प्लॅटिपसमध्ये, पण त्याच्यामध्ये त्या ममरी ग्लँड्स प्रेझेंट असून पण डकबाईल प्लॅटिपस आहे तो एज लेज करतो म्हणजे अंडी देतो तो. सो हे जे कॅरेक्टर्स आहे हे रेप्टाईल्सचं कॅरेक्टर्स आहे. सो हा जो डकबाईल प्लॅटिपस आहे हा दोन जे रेप्टाईल्स आहेत आणि मॅमल्स आहेत त्याच्यामधला कनेक्टिंग लिंक आहे. देन थर्ड जे एक्झाम्पल आहे दॅट इज लंगफिश. सो लंगफिश नावावरूनच कळतं आहे इट इज अ फिश आणि त्याचा डायग्राम बघून पण आपल्याला फोटो बघून पण कळतं हा प्रॉपरली फिश आहे जो पाण्यामध्ये राहतो. सो फिश असून सुद्धा हा जो लंगफिश आहे हा लंग्स आहेत त्याने म्हणजे रेस्पायर करतो म्हणजे ब्रीथ करतो. सो हे जे कॅरेक्टर आहे हे ॲम्फिबियन्सचे कॅरेक्टर्स आहे किंवा जे बाकीचे ॲनिमल्स आहेत रेप्टाईल्स मॅमल्स त्याचं कॅरेक्टर्स आहे. सो सिम्पली जर आपण ह्याला बघितलं तर असं आपण म्हणू शकतो की लंगफिश आहे हा कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन फिश आणि ॲम्फिबियन्स. कनेक्टिंग लिंकचे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत हे एवढे इम्पॉर्टंट काय आहेत कारण हे जे ॲनिमल्स किंवा प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे जे दोन ग्रुपशी दोन फायलमशी बिलॉंग करतात. सो आपण सिम्पली जेव्हा आपण इव्हॉल्युशनची गोष्ट करतो तेव्हा ऑर्गॅनिझम्स आहेत हे हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेले. सो इव्हॉल्व्ह होताना काही जे ॲनिमल्स आहेत त्यांनी आधी म्हणजे जे ॲन्सेस्टरियल कॅरेक्टर्स आहेत ते पण त्यांच्यामध्ये होते आणि जे त्यांनी नवीन कॅरेक्टर्स घेतले ते पण त्यांच्यामध्ये होते.
होते. सो हे ॲनिमल्स या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे इव्हॉल्युशन प्रोसेस आहे ही दर्शवतात. त्याच्यामुळे कनेक्टिंग लिंक्स खूप इम्पॉर्टंट आहे स्टडी करण्यासाठी ॲज अ एव्हिडन्स, आणि हा एक एव्हिडन्स पण आहे इव्हॉल्युशनचा. देन आपण कनेक्टिंग लिंक्सबद्दल आपल्याला कळलं. आता आपण नेक्स्ट टॉपिकवरती जाऊयात. 6th एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. सो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपण जे डिफरंट स्टेजेस आहेत आणि डिफरंट ॲनिमल्सचे एम्ब्रिओसची स्टडी करतो. हा पिक्चर आहे, याच्यामध्ये डिफरंट ॲनिमल्सचे अर्ली स्टेजेस ऑफ एम्ब्रिओ आहेत हे दाखवले आहे. सो तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे याच्यामध्ये की ह्युमनचा एम्ब्रिओ कोणता असू शकतो. ओळखले तुम्ही एक्झॅक्टली कोणता ह्युमनचा एम्ब्रिओ आहे. जर तुम्ही नीट डायग्राममध्ये बघितलं तर तुम्हाला सगळे एम्ब्रिओज आहेत हे ऑलमोस्ट सेम वाटतात. तुम्ही सिम्पली आयडेंटिफाईज करायला खूप डिफिकल्ट पडेल की कोणता ह्युमनचा आहे किंवा कोणता इतर जे ॲनिमल्स आहेत त्यांचा, कारण अर्ली स्टेजेस ऑफ जे एम्ब्रिओ आहेत हे ऑलमोस्ट सगळ्या वर्टिब्रेट्समध्ये सेम असतात. सो जर आपण हा पूर्ण पिक्चर बघितला तर ह्याच्यावरनं कळते की कोणता रॅबिट आहे, कोणता चिकन आहे, कोणता पिग आहे आणि कोणता ह्युमनचं एम्ब्रिओ आहे ते. सो याच्यावरनं आपल्याला कळतं की जे अर्ली स्टेजेस ऑफ एम्ब्रिओ आहे हे सगळ्या वर्टिब्रेटचे सेम असल्यामुळे त्यांचं जे ओरिजिन आहे सगळ्या वर्टिब्रेटचं हे पण एक असू शकतं ते. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ अँड थँक्यू फॉर वॉचिंग टिल दी एंड. आणि आय होप तुम्हाला हे सगळे टॉपिक्स आपण जे कवर केलेत हे कळले असतील तुम्हाला. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तरी पण तर प्लीज कॉमेंट्समध्ये ॲड करा, सो दॅट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळे डाऊट्स आहेत हे सोडवून घेऊयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. सो तोपर्यंत कीप स्टडिंग, कीप लर्निंग अँड थँक्यू. जर तुम्हाला कार्बन कंपाऊंड्समध्ये काही डाऊट्स येतात, काय त्याचे डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे तर या लिंकवरती क्लिक करा. या लेक्चर आहे. असेच मी 4 व्हिडिओज आहेत कार्बन कंपाऊंडचे ॲड केलेले आहेत, सो दॅट तुम्हाला जे पण डाऊट्स येत असतील तुम्ही ते क्लिअर करू शकता.